भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे? भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन 1 7500 किलोमीटर. भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताला मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा हा 6100 किलोमीटर आहे. भारताची एकूण भूसीमा आहे 15,200 किलोमीटर आहे. तसेच मित्रांनो भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, भारताची दक्षिण उत्तर लांबी हे 3,214 किलोमीटर आहे आणि पूर्व पश्चिम लांबी हे 2,933 किलोमीटर आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न असा विचारलेला आहे, भारताची दक्षिण उत्तर लांबी एकूण किती किलोमीटर आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 3,214 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आसाम. चहाची लागवड आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम झाली. पुढील प्रश्न आहे, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, धवल क्रांतीला श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती किंवा दूध क्रांती असे म्हणतात. यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात, तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. मित्रांनो लक्षात असू द्या, कन्फ्यूज होऊ नका. नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात, तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 श्वेतांबर. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या श्वेतांबर या थरात आढळतो. पुढील प्रश्न आहे, गंगोटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगोटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 सिक्कीम. गंगोटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये राज्य आणि त्याची राजधानी या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा. आगरतळा या राज्याची राजधानी आहे त्रिपुरा. मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग. ऐजवाल या राज्याची राजधानी आहे मिझोराम. अरुणाचल या राज्याची राजधानी आहे इटानगर. इम्फाळ या राज्याची राजधानी आहे मणिपूर. आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे इटानगर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 जस्त. जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 कशा संबंधित आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 4 सिंह. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण 4 सिंह आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू हे होते. पुढील प्रश्न आहे,
पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 अकोला. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या रोगावर BCG हे प्रतिबंधक लस म्हणून वापरले जाते? कोणत्या रोगावर BCG हे प्रतिबंधक लस म्हणून वापरले जाते? यापासून योग्य तर ऑप्शन 4 क्षयरोग. क्षयरोगावर BCG हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. पुढील प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? यापासून योग्य तर ऑप्शन 4 अरबी समुद्रात. लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहे. पुढील प्रश्न आहे, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यापासून योग्य तर ऑप्शन 4 रायगड. धरमतरची खाडी हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? यापासून योग्य तर ऑप्शन 3 डोळे. ग्लुकोमा हा रोग डोळ्या अवयवास होते. पुढील प्रश्न आहे, डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? यापासून योग्य तर ऑप्शन 4 शर्करा. डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करा हा घटक नियंत्रणात राहत नाही. पुढील प्रश्न आहे, मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 चंद्रगुप्त मौर्य. मौर्य समाजाचे संस्थापक हे चंद्रगुप्त मौर्य आहे. पुढील प्रश्न आहे, मॅग्रो वनात कोणते प्राणी आढळते? मॅग्रो वनात कोणते प्राणी आढळते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 बंगाली वाघ. मॅग्रो वनात बंगाली वाघ हे प्राणी आढळते. पुढील प्रश्न आहे, आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 अर्थशास्त्र. आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 कर्बोदके. मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत. पुढील प्रश्न आहे, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 1950 साली. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना हे 1950 साली झाली. पुढील प्रश्न आहे, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.